जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये। आज आपण AMVI RTO जी की 2025 मध्ये जी एक्झाम होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहे। ती ही MPSC ची एक्झाम असते, MPSC मार्फत घेतली जाते। तर MPSC मध्ये ही GC म्हणजे ग्रुप सी ची एक्झाम आहे, ज्यामध्ये तुम्हाला 7 नंबरला सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, ज्याला आपण असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर हे म्हणतो, तर ही एक्झाम तुमची होणार आहे। ही RTO ची एक सब ब्रँच आहे, ज्याला AMVI म्हटले जाते, म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये RTO टाकलेला आहे। ओके, तर AMVI ची एक्झाम साठी सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की काय क्वालिफिकेशन लागते, एज लिमिट काय लागते, एज्युकेशन क्रायटेरिया काय लागत असतो, सर्व इन डेप्थ मध्ये। तर सुरुवात करू आपण पहिल्याची। चला बघा, लक्ष द्या, वयोमर्यादा। तर AMVI RTO साठी तुम्हाला काय वयोमर्यादा लागते हे समजून घ्या। तर कमीत कमी तुमचं वय जे पाहिजे ते 19 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 43 पाहिजे। जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल मागास मध्ये तर 38 वर्ष तुमचं एज लिमिट आहे, पण तुम्ही मागासवर्गीय किंवा अनाथ मध्ये असेल तर 43 वर्ष आहे। प्रावीण्यप्राप्त खेळाडू जर असाल, त्यामध्ये अमागास ओपन जरी असाल तरी 43 आणि मागासवर्गीय किंवा अनाथ असेल तरी 43। जर तुम्ही माजी सैनिक असणार तर अमागास साठी 43 प्लस सेवा कालावधी आणि 3 वर्ष आणखी एक्स्ट्रा। अमागासवर्गीय अनाथ साठी पण सेम 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष एक्स्ट्रा। आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांनी एक लक्षात ठेवायची बाब आहे, ते अपात्र असतात, ते हा फॉर्म भरू शकत नाही, म्हणजे दिव्यांग उमेदवारासाठी नाही आहे। तर वयोमर्यादा 19 आहे मिनिमम, आणि मॅक्झिमम किती आहे ती तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तर लक्षात ठेवायचं वयोमर्यादा, कारण की जाहिरात आपली लवकरच 1 महिन्यात 1.5 महिन्यात येत आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हताला आपण बघणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन ज्याला म्हणतो ते। एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये डिप्लोमा प्लस डिग्री दोन्ही याला चालते। मेकॅनिकल डिप्लोमा आणि ऑटोमोबाईलचा डिप्लोमा दोन्ही, आणि सेम डिग्री पण मेकॅनिकल आणि जे ऑटोमोबाईल आहे इंजिनिअरिंगची, तर दोन्ही तुम्हाला चालते। सोबत त्याच्या अंतर्गत जेवढ्या पण इथे लिस्ट दिलेली आहे, जसं डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, त्यानंतर मेंटेनन्स टूल, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, ठीक आहे, त्यानंतर डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरिगेशन इंजिनिअरिंग, त्यानंतर प्लांट इंजिनिअरिंगचा डिप्लोमा इन मेटलर्जी, त्यानंतर बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिग्री मधले, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, त्यानंतर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, सोबत डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ठीक आहे, डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी। त्यानंतर इथं खाली एक आणखी लाईन दिली आहे, 4 इयर थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग ॲज ए आर्टिफिशियल ॲपरेटन्स, तर हे पण चालते 4 वर्ष जर तुमच्याकडे ट्रेनिंग असेल तर। हे सर्व विद्यार्थी हे AMVI RTOचा फॉर्म भरू शकतात। नोटिफिकेशन आल्यानंतर जर काही चेंज झाले तर आपण तसं कळूच तुम्हाला, पण हे डिटेलमध्ये एवढे विद्यार्थी भरू शकतात। तर सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचं आहे, शैक्षणिक अर्हता तुमची ही अर्थ असायला पाहिजे। त्यानंतर बरेच जण म्हणे सर आम्ही 12वी नंतर सुद्धा डिप्लोमा केलेला आहे, किंवा 12वी नंतर आम्ही डिप्लोमा म्हणजे सेकंड इयरला ऍडमिशन घेतली तर चालते का? हो चालते। 12वी नंतर तुम्ही, कारण की डिग्री तुम्हाला डिप्लोमाची मिळणार आहे ते 3 इयरचीच मिळते, म्हणून ते सुद्धा क्वालिफाय विद्यार्थी असतात त्याला। नेक्स्ट शारीरिक अर्हता बघणार आहे आपण आता AMVI साठी। शारीरिक अर्हतामध्ये लक्षात ठेवा, पुरुषांसाठी जी शारीरिक अर्हता दिलेली आहे ती 163 सेंटीमीटर तुम्हाला उंची लागते, तीच महिलांना 155 सेंटीमीटर लागते। आणि जे छाती फुगून तुम्हाला पाहिजे ते एकूण 80 सेंटीमीटर 89 सेंटीमीटर प्रसरणाशिवाय किमान 5 सेंटीमीटर प्रसरण त्याचं झालं पाहिजे। तेच वजन पाहिलं, मुलींसाठी वजनाचा क्रायटेरिया 45 किलोग्राम, म्हणजे कमीत कमी 45 kg तुमचं वजन पाहिजे। इथे एक लक्षात ठेवा, जे रंगांध नसून ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा चष्म्याशिवाय चांगली आहे। चष्मा चालतो, बरेच जणांचा प्रश्न असतो सर चष्मा चालतो का? हो, चष्मा चालतो या एक्झामला, फक्त तुम्हाला कलर ब्लाइंडनेस नको। कलर ब्लाइंडनेस असला तर तुम्ही क्वालिफाय करू शकत नाही। आणि लायसन बद्दल मी समोर बोलणार आहे, तसं लायसनचे जे आहे हे तुम्हाला क्लिअरली सांगतो मी तुम्हाला। लायसन अशा व्यक्तींना पाहिजे की यामध्ये तुम्हाला हेवीचं लायसन सध्या नसलं तरी चालते पूर्व परीक्षेला। मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला हेवीचं लायसन लागते, पूर्व परीक्षेला तुम्हाला 4 व्हीलर पर्यंतचं लायसन लागेल, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर, आणि हेवीचं लायसन तुम्ही नंतर सुद्धा काढू शकता जेव्हा तुमची जॉईनिंग होणार। तर लायसन बद्दल क्लिअरिटी आहे की जर तुमच्याकडे हेवीचं लायसन नसेल तर तुम्ही जेव्हा एक्झाम क्रॅक केल्यानंतर जे लायसन सुद्धा काढू शकता। ओके, तर त्यामध्ये तुम्हाला एक शिथिलता मिळालेली आहे लायसन नसलं तरी इथं। ओके, तर लक्षात ठेवा शैक्षणिक अर्हता आणि लायसन तुम्ही 4 व्हीलर पर्यंतचं काढून ठेवायचं आहे। ओके, त्यानंतर अनुभव बघा एकदम सिंपल आहे। अनुभवाची पहिली जी अट होती ती शिथिल केलेली आहे, म्हणजे तुम्हाला पहिले अनुभव लागत होता AMVIच्या एक्झामला, तर आता अनुभव लागत नाही। अनुभव तुम्ही जॉईन झाल्यानंतर सुद्धा 1 वर्षामध्ये घेऊ शकता। जसं तुम्ही हेवीचं लायसन सुद्धा जॉईन झाल्यानंतर घेऊ शकता, तसं आता अनुभव सुद्धा तुम्ही जेव्हा तुम्ही जॉईन झाला त्यानंतर तुम्हाला 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारकडूनच किंवा गव्हर्नमेंटकडूनच तुम्हाला एक अनुभव तुम्हाला दिला जातो, त्यामुळे तुम्ही नंतर सुद्धा घेऊ शकता। म्हणून ती अट आता शिथिल झालेली आहे, म्हणून अनुभवाचं टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि अभ्यासाला सुरुवात करून द्यायची आहे। त्यानंतर नेक्स्ट मासिक वेतन। तर मासिक वेतनाबद्दल एकदम सिंपल आहे बघा, याचं तुम्हाला AMVI RTO साठी किती महिना पडतो किंवा महिन्याला तुम्हाला किती अमाऊंट भेटू शकते, तर सिंपल बघा, हे S4 कॅटेगरी मध्ये येते, त्यामुळे 38,000 ते 1,22,800 हे तुमचं पेमेंट राहणार आहे, जे की
खूप चांगलं पेमेंट आहे. यामध्ये अधिक महागाई भत्ता तुम्हाला भेटतो व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होतात. बघा खूप चांगली पोस्टिंग आहे. ही ग्रुप सी ची जरी पोस्टिंग असली तरी याला पेमेंट ग्रुप बी चं मिळते, जस्ट 14 चं पेमेंट लागू होते. त्यामध्ये राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात तुम्हाला इथं लागू शकता तुम्ही, जे गव्हर्नमेंट सांगणार तुम्हाला. आणि ज्येष्ठता व पात्रतेनुसार परिवहन विभागातील मोटर वाहन निरीक्षण व त्यापुढील संवर्गासाठी तुम्ही प्रमोशन साठी प्राप्त असतात. ओके, तर अशा प्रकारे आहे. तर पेमेंटचं तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमचं मी इन एन ॲव्हरेज सांगू देतो की 50 पर्यंत तुमचं पहिलं प्राथमिक पेमेंट जे आहे पहिलं ते तुम्हाला जायला पाहिजे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट मासिक वेतन नंतर नेक्स्ट कडे जाऊ. तर नेक्स्ट मध्ये बघा एक बरेच जणांचा संबंध असतो की सर हा वेगळा संवर्ग आहे का, याचा वेगळा कट ऑफ लागतो का, एएमव्हीआयचा वेगळा कट ऑफ लागतो का. तर हो बाबांनो, वेगळा कट ऑफ लागतो. ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ही चांगली संधी आहे आपल्याजवळ. कारण की आपला पेपर हा ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेमध्ये होणार आहे, ज्यामध्ये 7व्या नंबरला असणार आहे. पण इथं डायरेक्ट त्यांनी सांगितलंय की जे संवर्ग आहे हा एएमव्हीआयचा वेगळा आहे, तर ते वेगळा कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे, तर स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल असं डायरेक्ट सांगितलंय एएमव्हीआय साठी. आणि एएमव्हीआयचा मेन्सचा पेपर हा टेक्निकलचा असतो, ज्याच्याबद्दल समोर बोलू. तर ते आपल्याला माहितीच आहे. तर त्यामुळे वेगळा प्रीला पण कट ऑफ वेगळा लागेल आणि मेन्सचा तर वेगळा लागतो. तर पूर्व परीक्षेला सुद्धा याचा वेगळा कट ऑफ लागतो, हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. ओके, त्यानंतर नेक्स्ट तर पूर्व परीक्षेमध्ये बघा हे 7 नंबरला सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक. यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये तुमचा एकच पेपर होतो. त्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट असतात एएमव्हीआय साठी बघा. तर तुम्हाला असतो हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट आणि मॅथ प्लस रिजनिंग. ते एकूण एवढे विषय असतात आणि 100 मार्क्सला पेपर असतो आणि 100 प्रश्न असतात. क्वेश्चन 100, मार्क्स 100. ओके, 100 पैकी तुम्ही किती घेणार, किती जागा आहेत त्यानुसार. ठीक आहे, त्यानुसार एकाच 12 विद्यार्थी केला जाणार. जेवढ्या जागा आहेत तेवढ्याला 12 ने मल्टिप्लाय करायचं, तेवढे विद्यार्थी घेऊन तो कट ऑफ लागेल आणि कट ऑफ नंतर तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होणार. तर लक्षात ठेवायचं आहे पूर्व परीक्षेमध्ये पूर्णपणे तुम्हाला नॉन टेक्निकल आहे, जे तुम्हाला आपल्या अभ्यासामध्ये नसते. जे की टेक्निकलचे विद्यार्थी त्यांना माहिती आहे, तुम्हाला सर्व नॉन टेक्निकलचा अभ्यास इथे करावे लागतो. तर याचा सिलेबस मी तुम्हाला कोणकोणता आहे तो दाखवून देतो. नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला बघा इतिहास पाहायला मिळेल, भूगोल पाहायला मिळेल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, त्यानंतर राज्यशास्त्रानंतर बघा सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, जे मी तुम्हाला डायरेक्ट लिहून दिलाय ते. मग तुम्हाला म्हणाल एवढा सिलेबस आहे का, नाही. हा एकदम डेप मध्ये करावा लागतो, एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तुम्ही करून ठेवायचा. कारण की अभ्यासाची पातळी वाढलेली आहे मुलांची, त्यानुसार तुम्हाला हा कट ऑफ काढावा लागतो. तर हे झालं तुमचा अभ्यासक्रम एएमव्हीआय आरटीओचा. तर नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट काढायचा असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट बघा मुख्य परीक्षा. त्याची मेन्सची एक्झाम जी असते ना ती पूर्णपणे टेक्निकल झालेली आहे, त्याच्यामध्ये नॉन टेक्निकलचं काही येत नाही. यामध्ये बघा इंग्रजी माध्यम राहते. याच्या आधीच्या याच्यामध्ये बोथ माध्यम होते, मराठी आणि इंग्रजी पूर्व परीक्षेला. पण मुख्य परीक्षेला फक्त इंग्रजी माध्यम राहते. 150 प्रश्न राहतात 300 गुणांसाठी आणि दीड तासाचा तुम्हाला टाइम मिळतो. तिथे 1 तासाचा पूर्व परीक्षेला टाइम असतो. आणि एमसीक्यूज पॅटर्न आहे. एमसीक्यू म्हणजे तुम्हाला एक प्रश्न येणार, त्याखाली 4 ऑप्शन येणार. तर हा पूर्ण पेपर डिप्लोमा ते इंजिनिअरिंग लेवलचा राहतो, जे की मुख्य परीक्षेचा आहे. याची आणखी तारीख यायची आहे. तर मुख्य परीक्षेचा सिलेबस बघून घ्या. यामध्ये मी मेन वाचतो. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे, थेरी ऑफ मशीन आहे, हायड्रॉलिक्स अँड हायड्रोलिक मशीन हा टॉपिक आहे. त्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन हा टॉपिक आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम अँड कन्स्ट्रक्शन, कूलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टीम, ट्रान्समिशन सिस्टीम तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर स्टेअरिंग सिस्टीम अँड स्टेअरिंग ड्राईव्ह्स, डिफरन्शियल किंवा रिअल ॲक्सेल अँड ब्रेक्स, व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आणि इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिकल व्हेकल, मोटर व्हेकल ऍक्ट अँड रोड सेफ्टी. ते एकूण 15 टॉपिक तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी पाहायला मिळतात. पूर्व परीक्षेनंतर तुम्हाला 4 ते 5 महिन्याचा वेळ मिळतो मुख्य परीक्षेसाठी. ओके, ते डिपेंड करते एक्झामचा कालावधी काय आहे त्यानुसार. तर 15 टॉपिक तुम्हाला करायचे आहे. तर असा पूर्ण हा एएमव्हीआयचा आरटीओचा होता. त्यानंतर आपण एक नवीन बॅच चालू केलेली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आम्ही ऑफर देत आहे, कारण की या वर्षी एएमव्हीआयच्या जागा येण्याचे चान्सेस खूप वाढलेले आहे. रिक्त जागांची पण आपण आरटीआय टाकून माहिती घेतली होती. प्रमोशन सुद्धा झालेली आहे किंवा त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. आपली जी जाहिरात आहे ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येणार आहे. 2 महिन्यामध्ये खूप काही जागांची आणखी वाढ होणार आहे. तर सर्वांनी लक्षात घ्या, ही आपल्या ऍपवर प्ले स्टोअरला ऍप आहे. 10,000 रुपयाची जी बॅच होती ती फक्त आपण 5,000 ला केलेली आहे. ही ऑफर लिमिटेड कालावधीसाठी मी देत आहे. यामध्ये तुम्हाला 50% ऑफ डायरेक्टली आहे. संपूर्ण बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत आपण इथं घेतलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा घेतलेलं नाहीये. जे एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे ते सर्व याच्यामध्ये टेस्ट सिरीज, तुम्हाला पीडीएफ आणि पूर्ण व्हिडिओ जे आहे ते मिळणार. मी एक सर्वांना सांगतो की व्हिडिओ सर्वांनी बघायचे आहे. पीपीटी पीडीएफ जे आहेत त्या इम्पॉर्टंट नाहीये. व्हिडिओमध्ये मी जे इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या आहे, ज्यामध्ये ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहे, आणि तुम्हाला एक व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला कुठलंही बुक वाचायची गरज पडणार नाही. तर ही लिमिटेड ऑफर आहे. सर्वांनी आपलं ऍप डाउनलोड करून आरंभ बॅच आहे लक्षात ठेवायचे. आरंभ बॅचला टिक करून तुम्ही इथून डायरेक्ट घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कुपन कोड मिळेल 10,000चं
प्राइस हे डिक्रीज होऊन 5,000 होणार. कुपन कोडला तुम्हाला टच करावं लागेल, त्यानंतर ही प्राइस रिड्यूस होणार. सुरुवातीला तुम्हाला तिथे 10,000 दिसणार आहे. ओके, त्यानंतर बघा थोडं समोर जाऊ. काही स्टडी मटेरियल बद्दल मला प्रश्न विचारतात, सर याचा सिलेबसची कॉपी काय? तसं मी हे सिलेबसची कॉपी सर्व आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला टाकून देईल, पण तरी सुद्धा इथून तुम्ही बघू शकता. बघा तुम्ही हे ऍड ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉट दिसेल. 3 डॉटवर गेल्यानंतर तुम्हाला इथं फ्री स्टडी मटेरियल दिसेल. यामध्ये सिलेबस, जाहिरात हे सर्व आपण दिलेलं आहे. तुम्ही फ्री स्टडी मटेरियल मध्ये सुद्धा बघू शकता. बऱ्याच काही व्हिडिओज मी फ्री ऑफ कॉस्ट टाकलेले आहेत, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. त्यानंतर बघा बऱ्याच जणांचं बुक लिस्ट असते, तर बुक लिस्ट कारण की एवढे सर्व बुक वाचणं होणार नाही. यामध्ये कोणतं इम्पॉर्टंट आहे कुठलं नाही. तर पॉलिटीचं बुक साठी बघा तुम्ही एम लक्ष्मीकांत किंवा भगीरथ प्रकाशनचं वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर हिस्ट्रीसाठी बघा गाठाळ सरांचं महाराष्ट्राचा इतिहास आहे. आधुनिक भारतासाठी तुम्हाला यश चंदचं पुस्तक तुम्हाला पाहायला मिळते, ग्रोवर आणि बेलेकरचं. आणि एक तर तुम्हाला मग लुसेंट आपलं जे की समाधान महाजन सरांचं बुक आहे, याच्यामध्ये दोन्ही पाहायला मिळते. त्यानंतर हिस्ट्री नंतर जर नेक्स्ट आपण बुक लिस्टकडे गेलो जिओग्राफीची, तर यामध्ये तुम्हाला सावदी सरांचं पुस्तक महाराष्ट्रासाठी आणि सावदी सरांचं भूगोल आणि पर्यावरणासाठी वापरावं लागेल. तर हे जे बुक मी सांगत आहे हे सर्व अख्खा महाराष्ट्र वापरतो, त्यामुळे याच बुकचा आपण रेफरन्स देतो आणि हेच मोठे मोठे बुक्स आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला एकतर दीपस्तंभ पब्लिकेशनचं इकॉनॉमिक्सचं बुक तुम्हाला पाहायला मिळेल, देसले सरांचं, आणि रंजन कोळंबे सरांचं सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर नेक्स्ट बुक जे आहे ते आहे मॅथ आणि रिझनिंग साठी फास्टॅग वापरा, किंवा मग बुद्धिमत्तेसाठी अभिनव प्रकाशन वापरा, किंवा कोकिळा वापरा. खूप सर्व मार्केटमध्ये बुक्स आहेत, कुठलं पण वाचलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे सायन्ससाठी तुम्ही लुसेंट बेस्ड तुमच्यासाठी सामान्य विज्ञान भस्के सरांचं पण आहे, बायोलॉजी पण 11-12 पण तुम्हाला करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यानंतर करंटसाठी बघा, करंटसाठी मार्केटमध्ये खूप सर्व बुक्स आहे, ती सिम्प्लिफाईड वगैरे खूप आहे. त्यासाठी आपण एक बॅच पण 48 रुपयाची फक्त करंटची चालू केली आहे, ते पण घेऊ शकता. त्यामध्ये पण मी पीडीएफ टाकलेलाच आहे आणि इथून समोर पण खूप सर्व पीडीएफ मी टाकणार आहे, तर तुम्ही ते पण बॅच घेऊ शकता करंटची डायरेक्ट 48 रुपयाची. कारण बुक वगैरे तुम्ही कुठलेही घ्यायला गेले तर 100, 200, 300 रुपयाचं करंटचं बुक होते, त्यापेक्षा 48 रुपयाची बॅच सुद्धा घेतली आणि व्हिडिओ जरी बघितले तरी तुमचं इनफ होऊन जाणार आहे. ओके, तर असे हे बुक लिस्ट आहे. पण मी तुम्हाला सांगतो बुक लिस्ट पेक्षा ज्यांनी बॅच घेतलेली आहे किंवा घेणार आहे त्यांनी व्हिडिओ चांगल्या प्रकारे पाहून घ्यायचे, त्याच्यावरचे शॉर्टकट ट्रिक्स करा. मला कुठलेही बुक्स घ्यायची गरज पडणार नाही जर तुम्ही व्हिडिओज बरोबर पाहिले आणि त्याच्या शॉर्ट नोट्स तुम्ही बनवल्या. शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या मी क्लासमध्ये सांगितलेलं आहे. इथून समोर सुद्धा मी क्लासला लाईव्ह येणार आहे, तिथे मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे की कुठले नोट्स कशा बनवायच्या, कुठल्या टॉपिक मधून कुठला प्रश्न येतो ते सर्व. तर आज मी हा पूर्ण व्हिडिओ जो बनवलेला आहे तो यासाठीच बनवला आहे की कुठल्या एक्झामचा काय क्वालिफिकेशन लागते, तुम्हाला काय काय करायचं आहे. व्हिडिओच्या खाली तुम्हाला कमेंट करायचं आहे, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगायचं आहे. ज्यांना आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोरमध्ये जाऊन तुम्ही तिथून जॉईन करून घ्या, कारण की तिथे मी हे पीडीएफ सुद्धा सोडणार आहे. सोबत तुम्हाला एक्स्ट्रा एक जेव्हा आपलं नोटिफिकेशन येईल तर नोटिफिकेशनची डेट, अभ्यासाचं प्लॅनिंग सर्व मी तिथे टाकणार आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.